नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि जिथं स्वच्छता, प्रकाश आणि शुद्ध मन असतं तिथं ती वास करते असं मानलं जातं. या दिवशी धनसंपत्ती, सुख आणि समृद्धीचे स्वागत केले जाते. ही रात्र अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळवण्याची दर्शविते. आज आपण साधी, सोपी पण विधिवत पूजा कशी करायची हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आणि मंत्रसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. यंदा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 21 ऑक्टोबर 2025ला आलेला आहे आणि शुभमुहूर्त 6:10 ते 8:40 आहे. लक्ष्मीपूजन हे सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी केले जाते. सर्वात आधी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे व तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला हळदी, कुंकू, अक्षता वाहायचे आहेत व तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचे लेपन लावून त्याची पूजा करायची आहे व उंबरट्याच्या दोन्ही बाजूस अक्षता, फूल वाहून दिवे लावा. त्यानंतर लक्ष्मीपूजनास सुरुवात करायची आहे. लक्ष्मीपूजनास लागणारे साहित्य 1 तास आधीच काढून ठेवायचे आहे. सर्वप्रथम गोमूत्र शिंपडायचे आहे, म्हणजे आपले घर शुद्ध व पवित्र होऊन जाते आणि जागेचे देखील शुद्धीकरण होते. फक्त माता लक्ष्मीचे मुख पूर्व किंवा पश्चिमेला येईल अशी जागा निवडायची आहे. ही पूजा कोणीही करू शकतं, स्त्री किंवा पुरुष किंवा जोडीनेही करू शकते. ज्या ठिकाणी पूजा करणार आहे त्या ठिकाणी चौरंग मांडायचा आहे आणि त्यावर लाल रंगाचं कापड टाकायचं आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाचे कापड आवडते. चौरंगावर तांदळाची रास ठेवून त्यावर कलशपूजन करायचे आहे व त्यात पाणी घेऊन हळदी, कुंकू, अक्षता व नाणे टाकायचे आहे. चौरंगाच्या दोन्ही बाजूस समई ठेवायची आहे व त्याची पूजा करायची आहे. हे करत असताना तुम्ही म्हणायचे आहे, हे दीपदेवा, मी आता तुला फूल, अक्षता, गंध वाहत आहे. सर्वात आधी आपण स्वतःला हळदी, कुंकू लावून घ्यायचे आहे व सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. ओम गण गणपती नमः असं म्हणायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील लक्ष्मीचे देखील पूजन करायचे आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री महालक्ष्माय नमः. त्याचप्रमाणे जर आपल्या घरात गजलक्ष्मी असतील तर त्याची देखील पूजा करायची आहे. अशा सुगड्यांमध्ये तुम्ही धान्य ठेवायचे आहे. या पूजेमध्ये धन्याचे खूप महत्त्व आहे, म्हणून एका सुगडीत तुम्ही धने भरून ठेवू शकता. बताशे हे हलके, सात्विक आणि शुद्ध अन्न असल्याने पूजेतील प्रसादासाठी अत्यंत योग्य मानले जातात. देवीला विडा अर्पण करायचा आहे, म्हणजे तिला आदराने निमंत्रण देणे आणि सन्मान करणे असा होतो. त्याचसोबत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून जी केरसुणी घेतली आहे त्याचे देखील पूजन करायचे आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी स्वरूप जे काही वस्तू आपल्या घरात आहेत, जसे की सोने, चांदी, नोटा, याची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर देवीला दिवाळीतील फराळ, फळे व पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर देवीला उदबत्ती, धूप, दिवे लावून देवीची आरती करा. जय देवी, जय देवी, जय महालक्ष्मी व देवीला सुखसमृद्धीचे मागणे मागा. व सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना देवीला करायची आहे. हे महालक्ष्मी देवी माता, आजची पूजा करत असताना आमच्या हातून काही कळत नकळत चूक झाली असेल तर मला माफ कर आणि माझ्या पूजेचा स्वीकार कर.